राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने विधानसभा में प्रश्नकाल के दौरान राज्य में गौण खनिज माफिया और रेत तस्करी को रोकने के लिए एक विशेष टास्क फोर्स बनाने की घोषणा की। गढ़चिरौली जिले में नायब तहसीलदार पर हुए हमले के बारे में एक सवाल का जवाब देते हुए उन्होंने ये बात कही। ये गवारे नायब तहसीलदार यांना जीवे मारण्याकरता जे काही तिथे प्रयत्न झाला वगैरे, पण यापेक्षा वाईट काय आहे की या नायब तहसीलदारने परमिशन मागितली की गुन्हा दाखल करण्याकरता एईडीओला। एईडीओने 10 दिवस परवानगीच दिली नाही। म्हणजे 5 तारखेला गुन्हा घडला, 15 तारखेपर्यंत म्हणजे 10 तारखेपर्यंत एईडीओने वाट पाहिली। एईडीओने त्याच ऑफिसमधल्या नायब तहसीलदारला पत्र पाठवायला 5 दिवस वाया घालवले। 15 तारखेला गुन्हा दाखल केला आणि 16 तारखेला मग कारवाई झाली। खरं तर आपलं म्हणणं बरोबर आहे की राज्यामध्ये सर्व संगनमताने सुरू आहे अशा प्रकारच्या घटना आपल्या अधिकाऱ्याला जीवे मारण्याचे त्या ठिकाणी त्यांच्या अंगावर ट्रक नेणे वगैरे सुरू आहे। तर निश्चितपणे या ठिकाणी एक जसं या लोकांवर जे संघटित गुन्हेगार आहेत, जे अधिकारी काही आहेत, त्या ठिकाणी हे सर्व मिलीभगत आहे। ज्या ठिकाणी मिलीभगत आहे त्या ठिकाणी तपासून एमपीडीएची कारवाई करणे, त्यांना अशा कारवाई करणे हे सरकार करत आहे। परंतु संपूर्ण राज्यामध्ये आता आम्ही संपूर्ण राज्याचा ईटीएस करतोय। यावर्षी संपूर्ण गौण खनिजाचा वाळूचा ईटीएस करता राज्य सरकारच्या माध्यमातून, आणि या ईटीएस मध्ये मागच्या 10 वर्षामध्ये जे काही अवैध उत्खनन झालं असेल, जे काही अवैध उत्खनन होणार असेल, होत असेल, याबद्दलही शासनाच्या ठिकाणी गंभीरपणे लक्ष घालत आहे आणि या प्रकरणातील शासनाने गुन्हा दाखल करतपर्यंत लक्ष घातलं आहे। पुढच्या काळामध्ये अशा घटना शासन गांभीर्याने घेईल आणि याकरता लागणारे टास्क फोर्स शासन तयार करेल।